नमस्कार फ्रेंड्स, जयश्री किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण ब्लॅक फॉरेस्ट केक बनवत आहे। त्यासाठी चॉकलेट प्रीमिक्स 200 ग्रॅम घेऊन हा स्पॉन्ज बनवून घेतलेला आहे आणि आता आपण त्याचे 3 लेयर कटिंग करून घेतलेले आहेत। आणि ही जी क्रीम आहे ती सनविपची क्रीम बीट करून घेतलेली आहे। आणि आता स्पॉन्जचे 3 लेयर कट केलेले आहेत, त्याच्यातील एक लेयर घेऊन त्यावरती सोक करून नॉर्मल वॉटरने सोक करून त्यावरती आपण क्रीमचा एक लेयर लावून घेत आहे। त्यानंतर आपण ब्लॅक फॉरेस्ट केक असल्यामुळे ब्लॅक फॉरेस्ट क्रश वापरत आहे। आता ब्लॅक फॉरेस्ट क्रश एक लेयर लावून झाल्यानंतर सेकंड लेयर ठेवून त्यावरती परत सोक करून परत क्रीमचा लेयर लावत आहे। त्यानंतर परत ब्लॅक फॉरेस्ट क्रशचा एक लेयर लावून घेऊन थोडे नट्स यूज करणार आहे आपण केकमध्ये, त्याच्यामुळे क्रंचीनेस छान असा क्रंचीनेस येतो। आता थर्ड लेयर लावून घेणार आहे आम्ही आणि त्याला सोक करून क्रम कोट करत आहे। आता ह्याला क्रम कोट असे म्हणतात। क्रम कोट केल्यानंतर केक बोर्डवरती ट्रान्सफर करून घेत आहे मी आणि थोड्या वेळासाठी मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे केक। त्यामुळे काय होईल, केक थोडा सेट होईल। सेट झाल्यानंतर आपल्याला क्रम्स येणार नाहीत फिनिशिंगमध्ये केकचे। आता आपण व्हाईट क्रीमनं फिनिशिंग करून घेत आहोत केकला। पॅलेट नाईफच्या मदतीने क्रीम लावत आहे मी। व्हाईट क्रीम लावून घेत आहे थोडी थोडी, साईडून वरून क्रीम थोडी लावून फिनिशिंग करत आहे। जिथे जिथे क्रीम कमी वाटेल तिथं लावून घ्यायची। परत स्क्रॅपरने आपला केक फिनिशिंग करून घ्यायचा आहे। कुठं कुठं कमी क्रीम आहे असं मला वाटायले तिथं मी थोडी क्रीम लावून घेत आहे। फिनिशिंग अतिशय महत्त्वाची आहे। फिनिशिंग केल्यामुळे केक दिसायला पण सुंदर वाटतोय। आता कोम स्क्रॅपरने मी डिझाईन करत आहे, पण कुठं कुठं स्पॉन्ज दिसत आहे तिथं मी परत थोडी थोडी क्रीम लावून डिझाईन बनवून घेत आहे। आता मी साईडून पण वरून पण कोम स्क्रॅपरने डिझाईन करत आहे। आता आपला बोर्ड स्वच्छ करून घेत आहे मी आणि केक एका साईडला झालेला आहे तो उचलून आपण सरकून घेत आहे मधोमध। आपला आता बेस हा क्लीन करायला पाहिजे, तो आता करत आहे मी टिश्यू वापरून। आता ब्लॅक फॉरेस्ट केक असल्यामुळे डार्क कंपाऊंड चॉकलेट मी किसून घेत आहे। आता तो आपला किसून घेतलेला चॉकलेट केकवरती लावायचा आहे। छान असे स्लाइस कट करून घेतलेले आहेत मी, ते आता मी केकवरती लावत आहे। त्याच्यामुळे केक दिसायलाही किती छान असा सुंदर दिसणार आहे आणि केक ब्लॅक फॉरेस्ट आहे बघता क्षणी समजेल। पूर्ण केकला मी ब्लॅक फॉरेस्ट कंपाऊंड लावून घेत आहे चॉकलेट। किती सुंदर असा केक दिसत आहे आपला। हे नोझल आहे, या नोझलला काही नंबर नाही आहे, पण डिझाईन छान अशी डिझाईन येते त्याच्यातून। आता आपण ते पायपिंग बॅगमध्ये नोझल इन्सर्ट करून व्हाईट क्रीम भरून त्याची आपण बॉर्डर काढत आहे। बॉर्डर काढल्यामुळे काय होतं, केक असा फिनिशिंग आणि दिसायलाही सुंदर दिसेल। आणि त्याच नोझलने मी वरती छोटे छोटे फ्लावर्स पण काढत आहे आणि छोटे छोटे त्या मोदक पण काढत आहे त्याच नोझलने। डिझाईन अशी सिंपल आहे आणि दिसायला पण छान वाटत आहे। आता आपण चेरी लावून घेऊया, त्यानंतर थोडे स्प्रिंकलर घालूया। कलर अशी शेव आहे ती वापरत आहे आपण। आता शेव घातल्यानंतर केकला किती छान लुक आलेला आहे। हा आपला ब्लॅक फॉरेस्ट केक रेडी झालेला आहे। कसा वाटला कमेंट करा, सबस्क्राईब करा
लाईक करा. धन्यवाद.